नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 यामधील प्रकरण 10वे अवकाश मोहिमा या घटकाचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आज आपण सोडवलेली उदाहरणे यांचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता इथे पहिले उदाहरण बघा काय आहे। समजा उपग्रहाची कक्षा भूपृष्ठापासून बरोबर 35,780 किलोमीटर एवढा उंचीवर असेल तर त्या उपग्रहाचा स्पर्श रेषेतील वेग काढा। आता आपल्याला इथे ज्या GMRH यांच्या किमती सगळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि आपल्याला उपग्रहाचा वेग काढायचा आहे। तर मग आता R अधिक H किती आहे? 6,400 अधिक 35,780 म्हणजे ते किती मिळतं आपल्याला? 42,180 गुणिले 10⁻³ m एवढं ते आपल्याला मिळतं। मग इथे सूत्र काय आहे आपलं? V बरोबर वर्गमूळामध्ये GM/R अधिक H। त्यामध्ये आपण ह्या सगळ्या किमती ठेवल्या आणि पुढे आपण उदाहरण सोडवत गेल्यावरती आपल्याला वेग किती मिळतो? 3.08 किलोमीटर पर सेकंड। येथील दुसरे उदाहरण बघा। मागील उदाहरण क्रमांक 1 मधील उपग्रहाला पृथ्वीची एक परिक्रमा करण्यास किती अवधी लागेल? तर उपग्रहाची पृथ्वीपासूनची उंची 35,780 किलोमीटर घेतलेली आहे आणि उपग्रहाची चाल आपण जी आत्ता काढलेली आहे ती। तर आता त्यामध्ये आपल्याला समजा हा उपग्रह T कालावधीत पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो। एक प्रदक्षिणा पूर्ण करताना उपग्रहाने कापलेले अंतर म्हणजे त्या कक्षेचा परिघ, जर कक्षेची त्रिज्या R एवढी असेल तर उपग्रहाने कापलेले अंतर 2πr एवढे असेल। म्हणजे हे कशाचं परिघाचं सूत्र आहे। यावरून उपग्रहाच्या एका प्रदक्षिणेसाठी लागणारा कालावधी खालीलप्रमाणे काढता येईल। आता R काय आहे? पृथ्वी केंद्रापासून उपग्रह कक्षेची त्रिज्या छोटा r बरोबर R अधिक H। H काय आहे? उपग्रह भ्रमण कक्षांची भूपृष्ठापासूनची उंची। आता V काय आहे? V बरोबर काय आहे? अंतरछेद काल बरोबर परिच्छेद काल म्हणून 2πr/t म्हणजे T बरोबर 2πr/v बरोबर 2π आणि R आपण काय घेतलेला इथे? कॅपिटल R अधिक H तो इथे घेतला स्मॉल rच्या जागी छेद v। यामध्ये ह्या सगळ्या किमती ठेवल्या। उत्तर आपण सोडवलेला हा प्रश्न सोडवलेला आहे गणित। उत्तर आलेलं आहे 23 तास 54 मीटर। आता इथे ही जी चाल घेतलेली आहे ती किलोमीटर पर सेकंद या एकक घेतल्याने त्रिज्यासुद्धा किलोमीटर या एककात घेतलेली आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 यामधील प्रकरण 10वे अवकाश मोहिमा याचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आपण आज उपग्रह प्रक्षेपक या घटकाचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। आता त्यापूर्वी न्यूटनचा तिसरा नियम तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की ज्या वेळेला एखादी वस्तू एका दिशेने जात असते त्यावेळेला ज्या विरुद्ध दिशेने एक बल कार्यरत असते, म्हणजे त्या दोन्ही बलांची दिशा काय असते? विरुद्ध असते। म्हणजे जसं बंदुकीतून जेव्हा आपण गोळी मारतो तेव्हा बंदुकीतली गोळी पुढच्या दिशेने जाते आणि बंदूक ही मागच्या दिशेला थोडीशी ढकलल्यासारखी होते। हे त्याचं एक उदाहरण आहे। तर हे न्यूटनचा तिसरा नियम आहे आणि त्यावरच आधारित हे जे उपग्रह प्रक्षेपण आहे हे त्या नियमावरतीच अवलंबून आहे। तर आता आपण ते बघूयात काय आहे ते। उपग्रह त्यांच्या निर्धारित कक्षात स्थापित करण्यासाठी उपग्रह प्रक्षेपकाचा उपयोग केला जातो। उपग्रह प्रक्षेपकाचे कार्य न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमावर आधारित आहे। प्रक्षेपकामध्ये विशिष्ट प्रकारचे इंधन वापरले जाते। या इंधनाच्या ज्वलनाने निर्माण होणारा वायू हा उष्ण असल्याने प्रसरण पावतो व त्या प्रक्षेपकाच्या शेपटाकडून प्रचंड वेगाने बाहेर पडतो। याची प्रतिक्रिया म्हणून प्रक्षेपकावर एक रेटा थ्रस्ट कार्य करतो। प्रक्षेपकाला जो रेटा लावला जातो त्यामुळे प्रक्षेपक अवकाशात झेपावते। म्हणजेच तो रेटा हा विरुद्ध दिशेने कार्य करतो आणि प्रक्षेपक हे दुसऱ्या दिशेने कार्य करते। म्हणजे दोघांची कार्य करण्याची दिशा ही कशी असते? परस्पर वेगळी असते। आता उपग्रह किती वजनाचा आहे आणि तो किती उंचीवरील कक्षेत प्रस्थापित करायचा आहे यानुसार प्रक्षेपकाचा आराखडा ठरतो। प्रक्षेपकाला लागणारे इंधनही यावरून ठरते। एकंदरच प्रक्षेपकामध्ये इंधनाचेच वजन खूप जास्त असते, त्यामुळे प्रक्षेपक उडवताना
त्याच्यासोबत इंधनाचे खूप वजनही वाहून न्यावे लागते. मग यासाठी टप्प्याटप्प्याने बनवलेले प्रक्षेपक वापरतात. या युक्तीमुळे प्रक्षेपकाने उड्डाण केल्यानंतर टप्प्याटप्प्याने त्याचे वजनही कमी करता येते. उदाहरणार्थ, समजा एखादा प्रक्षेपक 2 टप्प्यांचा आहे. प्रक्षेपकाच्या उड्डाणासाठी पहिल्या टप्प्यातील इंधन व इंजिन वापरले जाते व ते प्रक्षेपकाला ठराविक उंची व वेग व उंची प्राप्त करून देते. या पहिल्या टप्प्यात इंधन संपले की इंधनाची रिकामी टाकी व इंजिन प्रक्षेपकापासून मुक्त होऊन खाली समुद्रात किंवा निर्जन जागी पडते. पहिल्या टप्प्यातील इंधन संपताच दुसऱ्या टप्प्यातील इंजिन प्रज्वलित झालेले असते. मात्र आता प्रक्षेपकात फक्त दुसराच टप्पा राहिल्याने त्याचे वजन बरेच कमी झालेले असते व आता ते अधिक वेगाने प्रवास करू शकते. बहुतेक सर्व प्रक्षेपक अशा 2 किंवा अधिक टप्प्यांनी बनवलेली असतात. उदाहरणार्थ, आकृती 10.5 मध्ये भारताच्या इस्रो या संस्थेने तयार केलेल्या एका प्रक्षेपकाचे चित्र दिले आहे. हे बघा, हे जे चित्र आहे हे त्यावर त्यांनी त्याची सगळ्या सांगितल्यात की कुठे काय असतं ते. आणि प्रक्षेपक हे फार खर्चिक असतात कारण ते फक्त एकदाच वापरता येतात. त्यामुळे अमेरिकेने स्पेस शटल तयार केले आहे. हे आकृती 10.5 मध्ये दाखवले आहे, ज्यात फक्त इंधनाची टाकी वाया जाते व बाकीचे सर्व भाग पृथ्वीवर परत येतात. हे पुन्हा पुन्हा वापरले जाऊ शकते. याप्रमाणे ते स्पेस शटल असते. नेहमी लक्षात ठेवा, दिवाळीच्या दिवसात उडवले जाणारे रॉकेट हे एक प्रकारचे प्रक्षेपकच आहे. या रॉकेटमधील इंधन त्याला जोडलेल्या वातीच्या साहाय्याने पेटवले की हे रॉकेट प्रक्षेपकाप्रमाणे वर झेपावते. एखादा फुगा फुगवून सोडून दिल्यावर त्यातील हवा जोराने बाहेर पडते व फुगा उलट दिशेने ढकलला जातो. ही क्रिया देखील न्यूटनच्या गतिविषयक 3ऱ्या नियमावर आधारित आहे.